नमस्कार मित्रांनो, आपण टीईटी परीक्षा 2024 साठी महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे. आज आपण टीईटी परीक्षेत बालमानसशास्त्र या घटकावर विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर चला सुरू करूया. बालमानसशास्त्र या घटकावर विचारले जाणारे महत्त्वाचे वन लाइनर क्वेश्चन. तर पहिला प्रश्न बघा. बालमानसशास्त्रावर बघा, पहिला प्रश्न, मानसशास्त्रातील साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? तर मानसशास्त्रातील साधक अभिसंधान उपपत्ती पहिला पर्याय थॉर्नडाईक, दुसरा पॅव्लॉव, तिसरा स्किनर आणि चौथा बांदुरा. तर ही जी उपपत्ती आहे मित्रांनो, ती मांडली होती स्किनर यांनी. साधक अभिसंधान, अभिजात अभिसंधान मांडलं होतं पॅव्लॉव यांनी. अभिजात अभिसंधान. अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती आहे. थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाण पद्धती आहे आणि पॅव्लॉव यांची कोणती आहे? अभिजात अभिसंधान. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि ह्या शास्त्रज्ञावर जोडा लावावर प्रश्न येतो. इथे दिलेला प्रयत्न थॉर्नडाईक प्रयत्न प्रमाद, पॅव्लॉव अभिजात अभिसंधान, स्किनर साधक अभिसंधान आणि बांदुराची सामाजिक अध्ययन उपपत्ती. पुढचा प्रश्न बघा. मानसशास्त्रातील प्रयत्न प्रमाद पद्धती कोणी मांडली आहे? आताच आपण पाहिले. तर मानसशास्त्रातील प्रयत्न प्रमाद पद्धती कोणी मांडली आहे? थॉर्नडाईक या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे आणि त्याने मांजर या प्राण्यावर प्रयोग केला होता, म्हणून थॉर्नडाईक हेच काय आपलं उत्तर. आणि पॅव्लॉव यांनी कुत्र्यावर प्रयोग केला होता. कोणत्या प्राण्यावर? कुत्र्यावर प्रयोग केला होता, हे पण लक्षात घ्या. आणि त्याचे आहे अभिजात अभिसंधान. स्किनर यांची आपण पाहिली साधक अभिसंधाने आणि यांनी उंदरावर प्रयोग केला होता. कशावर? उंदरावर. आणि बांदुरा यांची आहे सामाजिक अध्ययन उपपत्ती. हे जे विश्लेषण आहे हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. हे विश्लेषण ऐका आणि लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न बघा. मानसशास्त्रातील सामाजिक निरीक्षण उपपत्ती कोणी मांडली आहे? बघा, याच्यावर पण जोड्या लावावर प्रश्न येतो. थॉर्नडाईक प्रयत्न प्रमाद पद्धती, पॅव्लॉव अभिजात अभिसंधान, स्किनर साधक अभिसंधान आणि जी सामाजिक निरीक्षण उपपत्ती मित्रांनो ती आहे बांदुरा यांची. पर्याय क्रमांक 4 हेच काय आपलं उत्तर. इकडून शास्त्रज्ञ दिले जातील आणि दुसऱ्या बाजूने काय दिले जातील? त्यांनी लावलेल्या उपपत्ती दिलेल्या जातील. तर आपल्याला जोड्या लावायच्या असतील. पुढचा प्रश्न. मानसशास्त्रातील अध्ययन अनुदेशन उपपत्ती कोणी मांडली आहे? तर मानसशास्त्रातील अध्ययन अनुदेशन उपपत्ती डेव्हिड असुबेल यांनी मांडलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर आहे. थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाण पद्धती आहे. कर्टलेविन, डॉक्टर ब्लूम. बघा, पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. मानसशास्त्रातील क्षेत्रीय उपपत्ती पण कोणी मांडलेली आहे? तर क्षेत्रीय उपपत्ती पण कर्टलेविन यांनी मांडलेली आहे. पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. मानसशास्त्रातील क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली? हा प्रश्न झालाय, त्याचं उत्तर कर्टलेविन हेच आहे. पुढचा प्रश्न बघा. मानसशास्त्रातील सामाजिक निरीक्षण उपपत्तीत कोणत्या घटकाचा समावेश होतो? तर मानसशास्त्रामध्ये सामाजिक निरीक्षण उपपत्तीमध्ये होतो निरीक्षण आणि अनुकरण या दोन गोष्टीचा, म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. कर्टलेविन यांच्या क्षेत्रीय उपपत्तीमध्ये कोणत्या घटकाचा समावेश आहे? तर कर्टलेविन यांच्या क्षेत्रीय उपपत्तीमध्ये भौतिक आणि सामाजिक या घटकाचा काय असतो? समावेश असतो. यानंतरचा प्रश्न बघा. मानसशास्त्रातील ज्ञानात्मक उपपत्ती जेरोम ब्रुनर यांनी मांडलेली आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. जेरोम ब्रुनर. बांदुरा यांची सामाजिक अध्ययन, ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती आहे आणि कर्टलेविन यांचा आपण आता बघितलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. मानसशास्त्रातील प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणी मांडली आहे? आताच तुम्हाला सांगितलं का पर्याय क्रमांक 2 डॉक्टर ब्लूम यांची आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती. तर बांदुरा नाही उत्तर, जेरोम ब्रुनर पण नाही, कर्टलेविन पण नाही. मानसशास्त्रातील मर्मदृष्टी सिद्धांत हे याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे मित्रांनो. आणि तो सिद्धांत मांडलेला आहे कोलर व कोफका यांनी. आणि यांनी कशावर प्रयोग केला होता? चिंपांझीवर. कशावर? चिंपांझी या माकडावर प्रयोग केला होता. यानंतरचा प्रश्न बघा.
मानसशास्त्रातील मर्मदृष्टी सिद्धांत हा प्रश्न झाला कोहलर आणि कोफ्का. मानसशास्त्रातील कोणत्या उपपत्तीमध्ये कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे? बघा, एका बाजूने आपल्याला जोड्या लावण्यासाठी पण प्रश्न येऊ शकतो. इकडे एका बाजूने प्राणी दिले जातील आणि एका बाजूने त्याची उपपत्ती दिली जाईल. आता कुत्रा याच्यावर कोणती उपपत्ती कोणता प्रयोग केला होता? तर तो अभिजात अभिसंधान याचा प्रयोग केला होता. आणि कोणी केला होता? पॅव्लॉव या शास्त्रज्ञाने केला होता. कोणत्या शास्त्रज्ञाने? पॅव्लॉव या शास्त्रज्ञाने कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केला होता. साधक अभिसंधानामध्ये उंदीर या प्राण्यावर प्रयोग केला गेला होता. प्रयत्नप्रमादमध्ये मांजर या प्राण्यावर आणि मर्मदृष्टीमूलक सिद्धांत कोहलर आणि कोफ्का यांचा आहे आणि तो चिंपांझी या प्राण्यावर केला होता. कशावर केला होता? चिंपांझी. यानंतरचा प्रश्न बघू. अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे? अभिजात अभिसंधान आताच पाहिलं तुम्हाला. तुम्ही एवढे प्रश्न जर वाचले मित्रांनो, बऱ्यापैकी तुमचे प्रश्न सुटणार आहेत. अभिजात अभिसंधान ही उपपत्ती आहे पॅव्लॉव यांची. अभिजात अभिसंधान ही उपपत्ती कोणत्या प्राण्यावर केलेली आहे? तर कुत्रा या प्राण्यावर हा प्रयोग केलेला होता पॅव्लॉव यांनी. कुत्रा या प्राण्यावर त्यांनी काय केला होता? प्रयोग केला होता. म्हणून पॅव्लॉव. थॉर्नडाईक यांनी मांजरावर प्रयोग केला होता. स्किनर यांनी उंदरावर प्रयोग केला होता. अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती आहे. पुढचा प्रश्न. मानसशास्त्रातील कोणत्या उपपत्तीमध्ये उंदीर या प्राण्यावर प्रयोग करण्यात आला? मी आताच सांगितलं होतं मित्रांनो, मानसशास्त्रामध्ये साधक अभिसंधान ही जी उपपत्ती आहे ती डॉक्टर स्किनर यांची. कोणाची? स्किनर. आणि या स्किनरने कशावर प्रयोग केला होता? उंदरावर प्रयोग केला होता. आणि ती जी उपपत्ती ती साधक अभिसंधान उपपत्ती आहे. अभिजात अभिसंधान कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केला होता. कुत्रा. आणि याच्या मर्मदृष्टीमूलक चिंपांझी या प्राण्यावर काय केला होता? चिंपांझी या प्राण्यावर प्रयोग केला होता. प्रयत्नप्रमाद पद्धती म्हणजे मांजरावर प्रयोग केला होता. यानंतरचा प्रश्न बघू. तेच प्रश्न विचारले जातात फिरून फिरून. कोणत्या उपपत्तीमध्ये माकड या प्राण्यावर प्रयोग करण्यात आला? तर आता सांगितलं मर्मदृष्टीमूलक सिद्धांत. चिंपांझी नावाच्या माकडावर कोहलर आणि कोफ्का यांनी काय केला होता? प्रयोग केला होता. कोहलर या शास्त्रज्ञाने. कोणत्या शास्त्रज्ञाने? कोहलर या शास्त्रज्ञाने. यानंतरचा प्रश्न. ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ॲनिमल इंटेलिजन्स हा जो ग्रंथ आहे मित्रांनो तो पर्याय क्रमांक 3 मध्ये विल्यम उंट याने केला होता. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न. ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? हा प्रश्न झालाय मित्रांनो. विल्यम उंट हे काय आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघू. प्रयत्नप्रमाद उपपत्तीमध्ये कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता? तर प्रयत्नप्रमाद पद्धतीमध्ये प्रयोग मांजर या प्राण्यावर केला होता. आणि कोणी केला होता? तर थॉर्नडाईक या शास्त्रज्ञाने. कोणी केला होता? थॉर्नडाईक. हे लक्षात असणं गरजेचं आहे. जोड्या लावण्यासाठी प्रश्न येऊ शकतो. स्किनरने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर स्किनरने उंदीर या प्राण्यावर प्रयोग केला. एवढा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या सगळे शास्त्रज्ञ आणि त्यांनी कोणत्या प्राण्यावर कोणता प्रयोग केला हे पाठ होऊन जातं. स्किनरने कोणत्या प्राण्यावर? बघा, उंदीर या प्राण्यावर प्रयोग केला. मानवी गरजांची श्रेणीबद्ध रचना कोणी केली? तर अब्राहम मास्लो नावाचा शास्त्रज्ञ आहे. तर तो आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. मास्लोने मानवी गरजांच्या श्रेणीची श्रेणीबद्ध रचना 4 श्रेणीमध्ये केली होती. त्याच्यामध्ये पहिल्या याच्यावर शारीरिक गरज, दुसरी गोष्ट सामाजिक गरज, तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट होती सुरक्षा विषयक गरज आणि चौथी गरज होती आत्मप्रतिष्ठा. अशा प्रकारची गरजांची श्रेणीबद्ध रचना अब्राहम मास्लो यांनी केली होती. पॅव्लॉव यांनी अभिजात अभिसंधानाचा प्रयोग केला. थॉर्नडाईक यांनी प्रयत्नप्रमाद पद्धती सांगितली. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? तर बुद्धिमत्तेचा जे द्विघटक सिद्धांत आहे स्पियरमन यांनी मांडला. त्यामध्ये बुद्धिमत्तेचे 2 घटक, एक सामान्य बुद्धिमत्ता आणि दुसरी
विशेष बुद्धिमत्ता असे 2 घटक मांडले होते स्पियरमन यांनी. यानंतरचा प्रश्न बघू. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत बघा स्पियरमन यांनी मांडला आणि अनेक घटक सिद्धांत जो आहे बुद्धिमत्तेचा द्विघटक स्पियरमन आणि अनेक घटक सिद्धांत मांडला थॉर्स्टन या शास्त्रज्ञांनी. पर्याय क्रमांक 3 हेच काय आपलं उत्तर. चला पुढचा प्रश्न बघू. अध्ययन संक्रमणात कोणत्या घटकातून सुरुवात होते? तर अध्ययन संक्रमणाची सुरुवात जी असते ती अनुभवातून होत असते. पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो. मानसशास्त्रातील समान घटक उत्पत्ती कोणी मांडली आहे? समान घटक उत्पत्ती यांची बॅगले यांची आहे. यानंतरचा प्रश्न बघू. गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे काय? तर गत अनुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे आपल्यामध्ये एक प्रतिमा निर्माण करतो मित्रांनो, आपण त्याला प्रतिमा असे म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय आपलं उत्तर. वर्तनाला दिशा देणे म्हणजेच काय? वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा होय. काय? प्रेरणा. पर्याय क्रमांक 3 हेच काय आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघा. मानसिक वय ही संकल्पना कोणी मांडली? तर मानसिक वय ही जी संकल्पना आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मानसिक वय ही संकल्पना अल्फ्रेड बिने यांनी मांडली. मानसिक वय ही संकल्पना अल्फ्रेड बिने यांनी मांडली. म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर. संवेदना अधिक अर्थ म्हणजेच काय? तर संवेदना अधिक अर्थ म्हणजेच अवबोध. बोध जाणीव होणे. संवेदना अधिक अर्थ म्हणजेच अवबोध. पर्याय क्रमांक 3 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय? तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने जी मन जे धडपड करतो ते म्हणजेच अवधान. काय? अवधान. पर्याय क्रमांक 4 हेच काय आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघा. मृत माणसे बोलवत आहे असा भास होणे हे कोणत्या अवबोधाच्या प्रकारचे लक्षण आहे? तर मृत माणसे बोलवत आहे तेव्हा आपलं चित्त भ्रम होतो आपल्याला. तो काय होतो? चित्तभ्रम. म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर. आणि इंद्रिय भ्रम कसा असतो? तर अंधारामध्ये दोरीला साप समजणे हा असतो इंद्रिय भ्रम. लक्षात घ्या. आणि हे उदाहरण नेहमी विचारलं जातं आणि बऱ्याच परीक्षेमध्ये टीईटी, सीटीईटी, टेट या परीक्षेमध्ये विचारलं जातं चित्तभ्रम आणि इंद्रिय भ्रम. चित्तभ्रम म्हणजे भूत असणे याचा भास होणे त्याला चित्तभ्रम म्हणतात. एखाद्या झाडाला भूत समजणे त्याला चित्तभ्रम म्हणतात. एखाद्या दोरीला साप समजणे त्याला इंद्रिय भ्रम. इंद्रियामुळे निर्माण होणारा भ्रम तो इंद्रिय भ्रम आणि मनामुळे निर्माण होणारा भ्रम तो चित्तभ्रम. बघा यानंतर बघा. प्रतिमांची जुळवाजुळव करून मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? प्रतिमांची जी जुळवाजुळव झाली आणि मानसिक चित्र तयार होते त्यालाच आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो कल्पना. काय म्हणतो? कल्पना. पर्याय क्रमांक 1 हेच काय उत्तर. आणि हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे मित्रांनो आणि आपण एक अत्यंत कमी वेळात घेतलेले आहेत. हे प्रश्न जर तुम्ही पाठ केले तर बऱ्यापैकी प्रश्न तुमचे सुटतील. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.